नमस्कार. सत्य आणि मीरा घरी परतलेले असतात. रिया मीराला बाजूला घेऊन विचारत असते, काय ग बहिणी, एवढ्या लवकर कशी काय परतलात तुम्ही? आणि अशातच आता मीरा म्हणत असते, रिया तुला माहिती आहे ना, मी आणि हे घरातून बाहेर पडायच्या आधी आपलं कोणतं मिशन सुरू होतं? त्यावर रिया म्हणत असते, हो हो माहिती आहे मला, त्याचं काय? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, अगं जी संदूक मी या घरातून आमच्या बरोबर नेली होती ना, ती संदूक परत आणली आहे मी. त्या संदूकची चावी नेमकी मला सापडत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते, वहिनी कशाला काळजी करतेस तू? अगं त्या संदूकची आपण आणखी एक चावी बनवली होती, आठवते का तुला? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हो की विसरलीच मी. आणि लगेचच रियाने स्वतःकडे असलेली ती चावी थेट मीराच्या हातात टेकवलेली असते. लगेचच आता मीरा मागचा पुढचा विचार न करता त्या चावीने संदुकीला ओपन करते. संदूक ओपन झाल्यानंतर त्यातून एक लॉकेट आणि एक चिठ्ठी सापडलेली असते. लगेचच आता रिया म्हणत असते, वहिनी हे काय आहे सगळं? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रिया हे लॉकेट नक्कीच आपल्याला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाईल, जी गोष्ट आतापर्यंत या घरात दडवून ठेवण्यात आलेली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते, वहिनी आणि या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं असेल? त्यावर मीरा म्हणत असते, रिया या चिठ्ठीत असं काहीतरी आहे जे या संदुकीमध्ये लपवण्यात आलं होतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुधाकर आणि आजी बोलत असतात. आजी म्हणत असते, सुधा मला ना काहीतरी गडबड वाटते. त्यावर सुधाकर म्हणत असतात, आय आय काय झालंय, तुझी तब्येत बरी नाही का? त्यावर आजी म्हणत असते, अरे सुधा आय तब्येत माझी बरोबर आहे, पण मला असं वाटतंय नक्कीच आपल्या त्या प्रकरणाचा विस्फोट होणार आहे. सुधाकर म्हणत असतात, असं का वाटतंय तुला? त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आजीने सुधाकरला म्हटलेलं असतं, कारण रिया आणि मीरा त्या खोलीमध्ये आहेत आणि त्या दोघांचं काहीतरी सिक्रेट बोलणं सुरू आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतो, आय चल लवकर, त्या दोघांच्या हातात जर ती संदूक लागली आणि त्याने ती ओपन केली तर सगळं नाय नाय होऊन जायचं. आणि अशातच आपण पाहतोय थेट सुधाकर आणि आजी त्या रूमला धडक देतात. आतमध्ये पाहतात तर रियाच्या आणि मीराच्या हातात ती संदूक असते. लॉकेट आणि चिठ्ठी पाहून सुधाकर लगेचच रिया आणि मीरावर चिडतात. मीरा म्हणत असते, बाबा काय झालंय? आणि अशातच आता सुधाकर जवळ येतात आणि म्हणत असतात, काय केलंस तू हे? तुझी हिंमत कशी झाली या संदुकाला हात लावायची? त्यावर रिया आणि मीरा म्हणत असतात, बाबा अहो पण झालंय काय, इतकं का चिडताय तुम्ही? आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, या संदुकीला इतकी वर्ष जपून ठेवलं मी आणि शेवटी माझं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा शांत व्हा, मी तुमच्या विरोधात जाऊन काहीच करत नाहीये, मी फक्त यांच्यासाठी आणि फक्त यांच्यासाठीच हे सगळं करत आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, तुझ्या नवऱ्यासाठी तुला काही करायची गरज नाहीये, तुझ्या नवऱ्यासाठी मी काही करत नाही का? त्यावर सुधाकरला मीरा म्हणत असते, बाबा वडिलांचं कर्तव्य तर तुम्ही नीट पार पडताय, पण आईचं काय? हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर आणि आजी एकदम शॉक होतात. लगेचच आता आजी म्हणत असते, मीरा काय म्हणायचं काय तुला? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, आजी तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे या घरामध्ये आमच्या ह्यांना वडिलांची कमतरता भासत नाही, पण आईची कमतरता अगदी लहानपणापासून भासली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आजीलाही अश्रू अनावर होतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुधाकरला थेट असं बोलावं लागतं की मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, नको त्या भानगडीत पडू नको आणि ती संदूक इकडे. आणि लगेचच सुधाकरने मीराच्या हातातील संदूक आपल्या हातात घेत मीराच्या हातात असलेलं लॉकेट आणि चिठ्ठीही हिसकावलेली असते. त्याच वेळेला चिठ्ठीचे दोन हिस्से होतात आणि एक हिस्सा मीराच्या हातात तर दुसरा हिस्सा सुधाकर यांच्या हातात असतो. लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते, बाबा आम्हाला सुद्धा बघू दे ना, काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये? त्यावर सुधाकर म्हणत असतात, काही गरज नाहीये. आणि अशातच सुधाकरने दुसराही हिस्सा मीराच्या हातातून खेचून घेत थेट असं चित्र निर्माण केलेलं असतं की आता इथे अजिबातच तुम्ही कोणती गडबड करायची नाहीये. त्यावर लगेचच सुधाकर त्या रूममधून आपल्या रूममध्ये जातात. मीराने आजीला थांबवलेलं असतं आणि मीरा म्हणत असते, आजी
आता तुम्हीच आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. का वागतायत बाबा असे? म्हणजे माझ्या नवऱ्याची आई निरुपा तर नाहीच आहे, हे मला खूप आधीपासून समजलंय. पण माझ्या नवऱ्याची आई नेमकी कोण आहे हे जाणून घ्यायचाही अधिकार माझ्या नवऱ्याला नाहीये का? त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, सध्या मी तुला काहीच सांगू शकत नाही. माझेही हात बांधले गेले आहेत. पण तुझ्या नवऱ्याला खरंच आजीचं प्रेम तर मी करतच आहे. पण लक्षात ठेव, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं काही तुम्हाला कळेल. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा ही एकदम शॉक होते आणि आजी आपल्या रूम मध्ये निघून जाते. मीराला आता रडू कोसळतं. रिया म्हणत असते, मीरा वहिनी, रडू नकोस, अशा पद्धतीने हतबल होऊ नकोस. मला तर असं वाटतं ना, लवकरच आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आलेल्या निरुपाने नेमकं रियाचं हे वाक्य ऐकलेलं असतं आणि निरुपा म्हणत असते, काय गे हे रिया, कोणत्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहात तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते, मम्मा, मॉम, असं काहीच नाहीये, तुम्ही उगाचच गोळकफळीमध्ये जाताय. तेव्हा निरुपा म्हणत असते, हे बघ, मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नको, मला हे कळलं पाहिजे नेमकं काय सुरू आहे तुमचं. त्यावर मात्र आता रियाला निरुपाला काय बोलावं हे सुचत नसतं आणि अशातच रिया म्हणत असते, मॉम, उगाचच तुम्ही गैरसमज करून घेताय, माझा म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. त्यावर निरुपा म्हणत असते, 8 दिवसांपासून पाहते काहीतरी गुलुगुलू तुम्हा दोघांचं सुरू असतं. माझ्या या घरात जर काही नवीन षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात मला सामील नाही करून घेतलात तर मी मात्र तुमच्यावर रागवे ना, असं निरुपाने म्हणताच आता थेट मीरा स्वतःच्या मनाशी बोलत असते. तुमच्यापर्यंत हे जर प्रकरण गेलं तर नक्कीच या घरात तुम्हाला काडी मात्र किंमत उरणार नाही, कारण तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई नाही आहात. अशातच आपण पाहतोय आता सत्या तिथे आलेला असतो. सत्या म्हणत असतो, काय चाललंय तुमच्या लेडीजांची मीटिंग? आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, तुझ्या बायकोला समजाव, काहीतरी गुलुगुलू लपून छपून करत आहे, त्याचा उलगडा झालाच पाहिजे. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, काय गे धुमकेतू, माझ्या निरुपा आईला कसला त्रास देताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? आम्हाला कळलंच पाहिजे. आणि अशातच आता रिया म्हणत असते, सत्या दादा, अरे काय नाही रे, उगाच मॉमना काहीच चुकीचं वाटतंय. तेवढ्यात आपण पाहतोय आजी सुधाकर यांच्या रूम मध्ये आलेली असते. ती म्हणत असते, सुधा, काय ठरवलंयस तू? आता तरी मला असं वाटतं सगळ्या प्रश्नांचा उलगडा झालाच पाहिजे. मीराला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळायला हवीत. शेवटी ती आपल्या या घराची सून आहे, घराची लक्ष्मी आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, आय, असं कसं बोलतेस तू? जर या प्रश्नांचा उलगडा झाला तर घरात महाभयंकर रामायण होईल, महाभारत होईल. त्यावर मात्र आजी म्हणत असते, जे काय व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या या सुनांना मला अंधारात ठेवायचं नाहीये. आणि अशातच आता सुधाकरांना खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर थेट मीरा जवळ सुधाकर येतात आणि म्हणत असतात, मीरा, मीरा, मला माफ कर, तुझ्याशी ज्या पद्धतीने आज मी वागलो तसा वागायला नको हा होता. त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, बाबा, तुम्ही काही चुकीचं वागलेलं नाही आहात. तुम्ही तुमच्या मुलीप्रमाणे मला प्रेम देता आणि मला अगदी तशी वागणूकही दिलीत. मग तुम्ही एकदा माझ्यावर चिडलात म्हणून काय झालं? अशातच आता सुधाकर म्हणत असतात, मीरा, खूप समजूतदार आहेस तू, पण काही गोष्टी तुला जर समजवायला सुरुवात केली ना तर तू समजून घेशील की नाही यात कधी कधी मनात शंका येते. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा, मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास किंवा उलट उत्तर देणार नाही. फक्त मला जाणून घ्यायचं आहे की यांच्या आईचं खरं रहस्य काय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात, तुला म्हणून सांगतो, पण तू या सगळ्या प्रश्नाची उत्तरे कोणालाही सांगायची नाही. आता असं वचन दे मला. त्यावर मीरा म्हणत असते, असं वचन कसं काय देऊ शकते मी तुम्हाला? यांना तुम्ही अंधारात ठेवलात, पण मी अंधारात नाही ठेवू शकत. शेवटी मी त्यांची धर्मपत्नी आहे आणि त्या नात्याने मला माझ्याबरोबर घडत असलेलं सगळं काही त्यांच्याबरोबर शेअर करावंच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, नाही ना, हेच तर मनाला पटत नाहीये. जर तू त्याच्यापर्यंत सगळं काही नेलंस ना तर या घराचे 2 तुकडे व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराला शेवटी सुधाकरांचं म्हणणं पटलेलं असतं आणि मीरा म्हणत असते, ठीक आहे बाबा, तुम्ही सांगताय त्याप्रमाणेच करूया, बोला काय करायचं. आणि अशातच आता सुधाकरांनी मीराला सांकेतिक भाषेमध्ये
स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करताच मीरा म्हणत असते, बाबा काय बोलताय तुम्ही, हे हे सगळं असं आहे. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, हो म्हणूनच तर तुला आजपर्यंत काही कळू दिलं नाही. तुलाच काय घरातल्या कोणालाही कळू दिलं नाही. आणि शेवटी तू घरात आलीस आणि या रहस्यापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केलास आणि शेवटी पोहोचलीस. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाबा तुमचं म्हणणं पटतंय मला, पण खरंच एक गोष्ट सांगू का, माझ्या मनात आता खूप मोठ्या शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या शंकेचं निराकरण करणं सध्या तरी मला शक्य नाहीये. त्यामुळे मला काही वेळ एकटं सोडा. आणि अशातच आता सुधाकर तिथून बाहेर पडतात. इकडे आपण पाहतोय सत्या बेडरूम मध्ये आलेला असतो. सत्या म्हणत असतो, काय गय धुमकेतू, काय चाललंय काय तुझं, खूपच विचित्र प्रमाणे वागत आहेस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, तुम्हाला जेवायला वाढू. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं जेवायला तर वाढ, पण तू पण जेवणार आहेस ना, दोघच बसू ना. त्यावर मीरा म्हणत असते, नाही मला भूक नाहीये. त्यावर सत्या म्हणत असतो, असं कसं तुला भूक नाही, मस्त एकच ताट घे, आपण दोघं एकाच ताटात जेवू. त्यावर मीरा म्हणत असते, म्हटलं ना मला भूक नाहीये. त्यावर सत्या म्हणत असतो, असं होऊच शकत नाही, सकाळपासून काही खाल्लेलं नसताना भूक न लागणं म्हणजे हे जरा विचित्र नाही वाटत का, तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का. त्यावर मीरा म्हणत असते, गप्प बसा ना हो, किती बडबड करताय तुम्ही, तुम्हाला शांत बसता येत नाही का. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्याला फायनली मीराने झापल्यामुळे सत्याला वाईट वाटतं आणि सत्या म्हणत असतो, धुमकेतू याआधी असं कधीच झापलं नाही तुम्हाला, आज काय झालं, ओव्हर झालं का. त्यावर लगेचच आता सत्याला मीराने थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करताच सत्याला एक महत्वाचा फोन येतो आणि सत्या त्या फोनवर बोलत बोलत तिथून बाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय मीरा स्वतःशी बोलत असते, आता यांना सगळं सत्य सांगणारच होते, पण यांचा आलेला फोन. आणि अशातच आता थेट सत्या घरातून बाहेर पडल्यावर मीराही बाहेर येते आणि ती कुठेतरी जात असते. त्याच वेळेला निरूपाने मीराला अडवलेलं असतं आणि निरूपा म्हणत असते, काय ग, काय चाललं होतं तुम्हा नवरा बायकोंचं, काय सांगणार होतीस तू तुझ्या नवऱ्याला. त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब ती आमच्या दोघांमधली गोष्ट आहे. त्यावर निरूपा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जशी त्याची बायको आहेस ना, तशी मी त्याची आई आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब प्लीज प्लीज असं नका बोलू तुम्ही, याआधी तुम्ही माझ्या नवऱ्याला कधीच मान दिला नाही, कधी मुलाचं प्रेम दिलं नाही, आणि आज अचानक तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही त्यांच्या आई आहात. त्यावर मीराला निरूपा म्हणत असते, अगं तुला काय झालंय, तू आदेशी असं का वागते. त्यावर मीरा म्हणत असते, कारण मला त्यांच्या खऱ्या आईबद्दल समजलंय. हे वाक्य ऐकल्यावर निरूपाला खूप मोठा धक्का बसतो. निरूपा म्हणत असते, काय काय बोललीस तू. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, जे तुम्ही ऐकलं ते मला तुमच्या आधीच्या खऱ्या आयुष्याबद्दल समजलंय. आणि अशातच आता निरूपाला खूप मोठा धक्का बसतो. निरूपा म्हणत असते, मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट तू अजूनही तुझ्या नवऱ्याला सांगितली नाहीयेस आणि तू सांगणार देखील नाहीस. त्यावर मीरा म्हणत असते, नाही मी तुमचं नाही ऐकणार, मी माझ्या नवऱ्याला हे सगळं काही सांगणारच आहे. त्यावर निरूपा मीरा समोर हात जोडते आणि म्हणत असते, प्लीज असं नको वागूस, आम्हा मायलेकांमध्ये अंतर नको टाकूस. त्यावर मीरा म्हणत असते, तुम्ही तुमच्या मुलाला आधी कधी मान दिला नाही, आत्ता देताय का, तर तुमचा पंकज फेल निघाला, तुमच्या पंकजने तुमचा भ्रमनिराश केला आहे आणि तो उद्या जाऊन तुम्हाला काडी मात्र पाहणार नाही आणि माझा नवरा तुमच्यावर जीव ओवाळतो त्याचा तुम्ही फायदा करून घेणार. त्यावर लगेचच आता निरूपा रडू लागते. निरूपा म्हणत असते, मीरा आता काय तुझ्यासमोर हात जोडू का, तुझ्यासमोर पदर पसरू का, माझ्या मुलाला माझ्यापासून नको तोडूस. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रडायची गरज नाहीये, पण मी माझ्या नवऱ्यापासून काही लपून ठेवणार नाही, त्याला सगळंच कळलं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय करावं हे मात्र आता मीराच्या लक्षात येत नसतं. इकडे आपण पाहतोय सुधाकर तिथे येतात आणि म्हणत असतात, निरूपा शांत हो, मीराचं काय बी चुकत नाहीये, आपल्या नवरा बायकोमध्ये कोणतीच गोष्ट लपलेली नसताना त्या दोघांमध्ये मीराने एखादी गोष्ट लपवावी असं का वाटतंय तुला. त्यावर मीराला बाजूला करत निरूपा म्हणत असते, तुम्हाला काही कळतं का तुम्हाला, अहो जर या मीराने सत्याला सगळं काही सांगितलं तर सत्या मला लाताडेल, कोण आहे माझ्या बरोबर म्हातारपणी. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, तू तुझ्या म्हातारपणाचा विचार करतेस,
याआधी नवऱ्याच्या मनाचा विचार केलास? सत्याचा मनाचा विचार केलास? सत्याला कधी मुलाचं प्रेम दिलंस? नाही ना. नेहमी बबड्या बबड्या करत आलीस. त्याच बबड्याने तुला फाट्यावर मारलं आणि आज तुला म्हातारपणाची काठी म्हणून सत्य हवाय काय? त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराला सुधाकर म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय हवं ते कर. या निरूपाच्या विचाराचा फारसा विचार करू नको. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, ठीक आहे बाबा, मी बघते काय करायचं ते. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे की सुधाकर मीरा बरोबर आहेत, पण निरूपा स्वतःचं रडगाणं रडते, कारण तिला तिचा मुलगा म्हणून सत्या पाहिजे आहे. कारण सत्याच आपल्या म्हातारपणाची काठी होऊ शकतो आणि तोच आपल्याला चांगल्या प्रकारे खाऊ घालू शकतो. हा निरूपाच्या मनातला विचार आहे. बाकी तुम्हाला निरूपाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.